कारण मी पण म्हणजे बघितलेला आहे, प्रत्यक्ष अनुभव आहे असा, की जसं आपण सायबेरियन हस्की म्हणतो, की जो मुख्यपणे म्हणजे सायबेरियासारख्या ठिकाणाहून तो आलेला असतो, त्याला भारतातलं इथलं हवामान कसं मानवणार. म्हणून मग त्याच्यासाठी बाबा एक खास सोय केली जाते वगैरे, अशा पण गोष्टी आहेत. आणि नंतर जेव्हा तो खिशाला परवडणारा त्याचा खर्च असतो, मग अशा वेळी अशा प्राण्यांना सोडून दिलं जातं. तर कुठलाही प्राणी विकत घेताना किंवा कुठलाही प्राणी आपल्या घरी आणण्याआधी, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलंच आहे, पण असे प्राणी जे परदेशातल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये ते खूप आणि अनेक काळ ते जिवंत देखील राहतात, ती इथे आल्यावरती बिचारे मृत्यूच्या शय्येवर जातात. तर अशा वेळी तुम्ही काय सांगाल, अशा हौशी लोकांना तुम्ही काय सांगाल? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ॲक्च्युली काय झालं आहे की ब्रीड डॉग असणं किंवा वेगळ्या जातीचं प्राणी असणं हे एक स्टेटस सिम्बॉल झालं आहे. तर ते स्टेटस सिम्बॉल म्हणून लोकांना त्याच्याबद्दल माहिती नसते, फक्त माहिती असतं की असं ब्रीड आहे. पण त्याच्या गरजा काय आहेत, त्याला कुठल्या प्रकारचं वातावरण सूट होईल, त्याला कशा प्रकारे आपण पाळलं पाहिजे, त्याची एक्सरसाइज किती ठेवली पाहिजे, त्याला कुठलं तापमान योग्य आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जात नाही.